नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या पोंगल कसा साजरा करतो त्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर इकडे बघा गाय आली आहे, तिला मस्त असं सजवलं आहे. तर या दिवशी गाईला खूप महत्त्व असते. तर इकडं बघा माझ्या बाळाला वरती घेऊन जायचं आहे गच्चीवर. तर त्याला मी नादी लावलं होतं, कार्टून वगैरे लावून दिलं कारण तो थांबेल, शांत बसेल. तर इकडं माझे सासू सासरे ना आणि माझ्या मिस्टर हे तयारी करत होते. तर गच्चीवर ही पूजा का मांडतात? कारण सूर्यदेवासाठी ही पूजा असते. कारण सूर्यदेवामुळेच शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो, त्यांची पिके चांगली उगवली जातात. तर हा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठीच असतो. कारण शेतकरी ना आपले पिकं खूप छान पिकवतात, तर त्यासाठी ते सूर्यदेवाचे आभार मानतात. तर पूजेची तयारी केली सर्व इथं. माझी सासू, मी, माझे सासरे, माझा नवरा. तर इथं व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली आहे. इथं उसाला पण खूप मान असतो. हळदीचं ते हळकुंड ते झाड आहे ना, ते पण घेऊन आलेले होते. आणि हा सण मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा असतो. कारण शेतकरी लोकांची पिकं खूप छान पिकले जातात. त्यामुळे हे सूर्याचे आभार मानतात. असं कडक उन्हामध्ये ते चूल मांडतात आणि त्या चुलीवर ना पोंगल शिजवतात आणि तोच पोंगल सूर्यदेवाला नैवेद्य देतात आणि सूर्यदेवाचे आभार मानतात. कारण सूर्यामुळेच त्यांना एवढं छान पीक भेटतं. तर इथे बघा आम्ही सूर्यदेवाची पूजा करतोय. तर माझं बाळ अचानक उभा राहिलं, तर सगळ्यांना असं कौतुक वाटायला लागलं का हा अचानक उभा राहिला. तर तो पहिल्यांदाच उभा राहिला आज. पहिल्यांदा उभा राहिला म्हणून माझी सासू बोलत होती का पटकन नारळ फोड. कारण बेबी जर असं काही केलं ना तर इकडं नारळ फोडायची पद्धत आहे. तर बघा माझा नवरा नारळ फोडतोय. तर नारळ वगैरे फोडून पूजा पण करून घेणार आहोत. तर ही पूजा करताना पोंगल पोंगल अशी बोलायची पद्धत आहे. कारण या सणाचा मुख्य मंत्र हा पोंगल पोंगल आहे. आपल्या महाराष्ट्रात कसं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणण्याची पद्धत आहे. तसंच तमिळनाडूमध्ये पोंगल पोंगल बोलण्याची पद्धत आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पोंगल किंवा संक्रांत असं वेगवेगळ्या प्रकारे आपले फेस्टिवल साजरी करतात. तर इकडं तमिळनाडूमध्ये असे सेलिब्रेट करतात. तर तुम्हाला हा आमचा पोंगल कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं माझी सासू सासरे पूजा करताय. तर तेव्हा हा मुख्य मंत्र पोंगल पोंगल असं बोलणार आहे. पोंगल हा सण 4 दिवस चालतो. पहिल्या दिवशी भोगी असते, नंतर पोंगल असतो. तिसऱ्या दिवशी गाईला महत्त्व असतं. चौथ्या दिवशी पशुपक्षी म्हणजे शेतकरी, पशुपक्षी, गाई असं म्हणजे मुख्य प्राणी शेतकऱ्यांसाठी हा सण असतो. आणि गाईला असं ऊस पोंगल असं खायला दिले जातात. तर बघा इथं आम्ही पूजा करतोय. तर मी पण आले इथं. माझं बाळ, मी, सासू सासरे, माझे मिस्टर व्हिडिओ करत होते. तर आम्ही सर्वांनी सूर्यदेवाची पूजा केली, म्हणजे आभार मानले. तर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर नवीनच चॅनल आहे तर सपोर्ट करा. तर बघा इथं आमची पूजा पूर्ण झाली. तर याच्यानंतर आम्ही खाली पण पूजा होते. हे बघा माझं बाळ पण आलं. तर हे तिघे जण मस्त फोटो काढत होते. माझ्या बाळाने असं धोती आणि शर्ट घातला, पहिल्यांदाच घातलाय त्याने हा. तर देवाचे आभार मानले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. माझ्या बाळासाठी एक लाईक करा. माझं बाळ कसं दिसतंय नक्की सांगा. तर आम्ही खाली आलो, तर खाली पण पूजा होती. तर बघा इथं पण केळीच्या पानामध्ये जेवण वगैरे ठेवलंय आणि इथं पूजा करताय सासरे. खाली आल्यावर पण पोंगल पोंगल असं बोलण्याची पद्धत आहे. तर इथं माझी सासू पूजा करते. तुम्हाला कसा वाटला आमचा पोंगल नक्की सांगा. इथं आम्ही दोघांनी पूजा केली. तर बघा त्यानंतर माझ्या बाळाला मी जेवण दिलं. त्याला खूप थकलेला होता, तो खूप रडत होता आणि इथं आम्ही जेवायला बसलो. तर जेवण खूप छान होतं. तर इथं वडा, पायसम,
सांबर असं बरंच काही बनवलं होतं. त्याच्यानंतर फोटो मी टाकली आहे. तर आमचे हे फॅमिली फोटो कसे वाटले नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर बघा, बघू शकता फोटो कसे आलेत. हे माझं बाळ, मी, माझे मिस्टर. नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब नक्की करा. बाय.